पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हा ड्रामा तू सुरू केला होतास ना, आता मी संपवते। राधा, हॅलो पट्या, हाय। राधा 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 काय झालं? काय झालं राधा? एकच मिनिट हा। ना हा सौरभ, माझ्या मामाचा पार्टनर। हा ना आयडियल पार्टनर आहे माहितीये। हा मामाची साथ कायम देतो, कधी तिला एकटं सोडत नाही, तिची सगळी सुख शेअर करतो आणि सगळ्या दुःखांमध्ये तिला हेल्प करतो। कुठलंही संकट जर आलं ना तिच्यावर, स्वतःच्या अंगावर घेतो। आणि फक्त माझ्या मामाची नाही, तो माझी आणि माझ्या आजीची तितकीच काळजी घेतो। एक पार्टनर असाच असायला हवा, नाही तर तू स्वतःला माझा बाप म्हणवतोस ना। यु नो, ॲट दिस पॉइंट एका बाबांनी स्वतःच्या मुलीचा फ्रेंड असणं एक्सपेक्टेड असतं, पण तू माझा मित्र कधी नाही होऊ शकणार, कारण ती जागा सौरभची। पट्या म्हणते, पट्या। इतकं घट्ट आहे आमचं नातं, तो मला इतकं सांभाळून घेतो, तुझ्यासारखी स्वतःची मतं लादत नाही दुसऱ्यांवर। हे बघ बेटा राधा, एक गोष्ट तुला माहित नाही, आपल्या दोघांच्या मध्ये सुद्धा मैत्री होऊ शकत होती, पण तुझ्या आईने ती होऊ नाही दिली। जस्ट शट अप। मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये। तू फोन दे इकडे। नाही, हे बघ, हे आपल्या घरातलं मॅटर आहे की नाही, असं बाहेरच्या कुठल्याच माणसाला इन्व्हॉल्व केलेलं मला नाही आवडणार आहे। फोन दे। पट्या आमचा घरचा आहे। राधा फोन दे म्हणून तुला सांगतो। नाही देणार आहे। राधा, आकाश 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 देणार नाही। सोड तिला। जर राधाला काही झालं ना आकाश, मी तुला सोडणार नाही। हॅलो हॅलो पोरी, आम्ही गावाकडची माणसं, असली अवघड नाती आम्हाला कळत नाही। तू जे बोललीस ते आम्हाला पटतंय, पण स्वीकारायला जड जाते। तुझी माय जे धाडस करते त्याचं आम्हाला कौतुकच वाटतं, पण आम्हाला विचार करायला थोडा वेळ दे। नाही नाही, मी काय म्हणतोय, जर माईचाच लग्नावर विश्वास नसेल तर पोरगी कसं काय निभावेल बा लग्न? हे पाय बेटा, तू गैरी धीट असतील, पण तुमच्या गाठीत गाठी 70 गाठी। हा, आणि आम्हाला लिंचं लग्न तर लवकर उरकायचंय, त्याच्यामुळं विचार कसला करायचा, निर्णय झालाय आमचा। येतो आम्ही। चला नील, चाय घ्या, पिशवी। तू तू जा त्यांच्या बरोबर। अहो पण मॅम, नाही, आत्ता जा, मग बोलू आपण, प्लीज जा। झालं समाधान तुझं? सांग ना, का केलंस हे? काय मिळालं तुला? राधा, बरं झालं ती माणसं गेली ते। आई, मी तुला काहीतरी भलतं सलतं बोलायच्या आत प्लीज जा इथून। काहीही चुकीचं बोलत नाहीये। आई प्लीज आत जा।
गेली कित्येक वर्षानंतर स्वतःहून तू केलेला स्पर्श केवढा गोड होता म्हणून सांगू तुला. वाव. खूप वर्षानंतर अनुभवते. खूप मऊ आहे ग तुझा हात, है ना? हे प्लीज अजून एकदा अमन. असाच हात फिरवत राहणं. असाच. सौरभ, खूप 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 गडबड झाली. अरे मी असं काही बोलायला नकोच होतंस, पण मी बोलले आणि सगळ्यांच्या समोर हे असं बाहेर येईल असं वाटलं नव्हतं. मिस अनामिका, तुम्ही शांत व्हा. तुम्ही शांत व्हा. आणि फोन द्या त्याला. आकाश, सौरभ पटवर्धन बोलतोय. तुझ्या पापाचा घडा भरला आकाश. तू राधाला रडवलंस. तुझी वेळ भरली आकाश, कारण आता तुझ्याशी पट्या बोलणार. हॅलो. गुड मॉर्निंग अनामिका मॅम. गुड मॉर्निंग. जस्ट रिमाइंडरसाठी कॉल केला होता. नाही, आमची सगळी तयारी झाली आहे. तुम्ही ठरल्याप्रमाणे येत आहे ना? हो हो हो, मी पोचते अहो व्हेन्यूवर. मॅम, तुमचा पत्ता सांगता का? तुम्हाला न्यायला संस्थेची गाडी पाठवतो ना. नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे. मी येईन माझी मी. तुम्ही एकटेच येत आहे? म्हणजे नाही, म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मॅडम. जनरली लेडीज कोणाला तरी सोबत घेऊन येतात, मिस्टर वगैरे, म्हणून विचारलं. अहो, तुम्ही मला महिला सबलीकरणासाठी, इतर महिलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून, आणि मी माझा व्यवसाय एकटीनं समर्थपणे करते म्हणून बोलवताय की नाही? हो मॅडम. बर, जस्ट जरा कन्फर्म करायचं होतं, इतकंच. येते मी. ओके. ए, ऐक ना, ए प्लीज मला हेल्प कर ना. एवढी माझा हात असा मागे जात नाहीये. कर ना प्लीज. घालू नकोस ना मग. आता तू असं बोलणार आहेस का माझ्याशी? तू असं बोललीस ना, मला बाबांची आठवण येते. असेच बोलायचे ते मला शिस्तीच्या बाबतीमध्ये. आकाश, स्वतःची कामं स्वतः करत जा, अमुक करत जा. जरा केली हे तर बिघडते का? करते बाबा, करते. थँक्यू. प्लीज. तुझ्या तोंडून बापाचा उद्धार ऐकण्यापेक्षा मदत केलेली बरी. नको त्या भल्या माणसाचं नाव घेऊस. असं नको बोलूस. तुला विसर पडलाय, मला खूप छळलंय त्यांनी. शिस्त लावणं म्हणजे छळणं का? शिस्त? तुला आठवतंय स्कूलमध्ये लहानपणी जाताना काही ती टाय मला बांधायला जमायची नाही. आठवतंय ना तुला? मग कधी कधी डोकं फिरायचं माझं. मला ते जमत नाही, मी तशी सोडायचो, तर स्कूलमध्ये निघून जायचो. संध्याकाळी परत आल्याच्या नंतर काय व्हायचं माझं? हां, मारायचं मला. तुझ्याचकडनं कळायचं ना त्यांना बहुतेक. पण
त्याच्या आधी 10 वेळा त्यांनी शिकवलंय तुला टाय बांधायचा कसा ते. शिकलास नाही, उलट मुद्दाम दुर्लक्ष केलंस. आणि काय रे, आपल्या मुलाला शिस्त लावताना एखादा धपाटा मारला बापाने, काय बिघडलं काय त्याच्यात एवढं? एखादा? तुझं काय म्हणणं आहे? मॉम, तुझं काय म्हणणं आहे? बाबा फार चांगला होता का? काही चांगला बिंगला नव्हता, वाईट माणूस होता तो. मला खूप छळलंय त्यांनी. त्या शिस्तीच्या बाबतीत माझं डोकं फिरवायचं नाही. आकाश, असं नाही करायचं. आकाश, ते तसं नाही करायचं. फलान नाही करायचं, बिस्तान नाही करायचं, ह्याव नाही करायचं. कधी कधी असं वाटायचं जाऊन ना त्याचा असा गळाच दाबून तर. अरे अरे, काय डोकं फिरलंय का तुझं? मूर्खासारखा बोलू नकोसा काहीतरी. आणि मला कळतच नाहीये का असा गैरसमज झालाय तुझा तुझ्या वडिलांच्या विषयी. काही गैरसमज वगैरे नाही झालेला. ठरवून जाणीवपूर्वक तुला दुर्लक्ष करायचे माझ्या म्हणण्याकडे. मला माहिती आहे माझ्या बापानं मला काय छळलंय ते. अहो आकाश आई, लहान काय लेकरावर माया करायची, त्याला मायेने सांभाळून घ्यायचं. त्याऐवजी तुम्ही काय करून बसलात हे? तुमच्या यजमानांपासून तुम्हाला जावई बापूंना वाचवता आलं नाही का? बिचारे. ज्या विषयात आपल्याला काही माहिती नाही ना त्या विषयाबद्दल बोलूच नाही ना. आहेच माझी सून गुणाची. अहो आता एवढा मोठा बिझनेस चालवणं, उभं करणं काही सोपी गोष्ट नाही. आज तिचा सत्कार होतो तो काय उगीच नाही. आम्हाला कळलं ना त्या दामले काकूंना मी तेच म्हणाले, सौरभच्या आयुष्यात उशिरा आले जावडीदार, पण ते नाणं अगदी खणखणीत आहे. मावशी आले आले, तुम्ही व्हा पुढं, मी नंतर बोलते तुमच्याशी. काय ग बाळा? अग मी तुला दही साखर द्यायला येत होते तेवढ्यात त्या दामले काकू भेटल्या. मी काय आपली त्यांच्याशीच बोलत बसले. घे. येते. हो यशस्वी हो. सत लवकर जायला हवं, वेळेत पोचायला हवं. बाई महत्वाचा दिवस आहे. येते. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी निलिमा. मीच तुमची मुलाखत घेणार आहे. ॲक्च्युली मॅडम मला तुम्हाला ना आधीच येऊन भेटायचं होतं, प्रश्नांचा अंदाज द्यायचा होता, पण इतकं घाईत ठरलं ना तर मला वेळच नाही मिळाला. नाही हरकत नाही, साधारण अंदाज दिला तरी चालेल. ठीक आहे. तुमची बेसिक माहिती, बिझनेस करण्यामागची तुमची प्रेरणा, आलेल्या अडचणी, एक स्त्री म्हणून तुम्हाला काही संकट आली का आणि त्यावर तुम्ही कशी मात केली, साधारणतः असे प्रश्न असतील. चालेल ना? हो हो. या ना या. या सोहळ्यास उपस्थित राहून तिचा गौरव करूयात आणि तिचा प्रेरणादायी प्रवास अनुभवूयात. मी अनामिका ताईंना विनंती करते की त्यांनी शक्ती सन्मान 2022 या पुरस्काराचा स्वीकार करावा.
आजचे आपले प्रमुख पाहुणे पुण्यातील आघाडीचे उद्योजक आकाश जोशी यांना मी विनंती करते की अनामिका ताईंना हा पुरस्कार प्रदान करावा. या सर प्लीज. अनामिका ताईंनी शक्ती सन्मान 2022 या पुरस्काराचा स्वीकार केला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. मी अनामिका ताईंना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं. लवकरच आपण मुलाखतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. मी गायत्री पाटील. मीच तुमची मुलाखत घेणार आहे. बरं, सुरू करूया. हो अगदीच. पण त्याआधी एका छोट्याशा गोष्टीचा खुलासा हवा होता. बोला ना. मी तुम्हाला नक्की काय म्हणू, मिस अनामिका की मिसेस अनामिका? मगाशी पुरस्कार स्वीकारताना अनामिका ताई म्हणालात ना, तसंच म्हणा ना, हरकत नाही. हो चालेल की. तुमच्या कामाच्या जिद्दीप्रमाणे तुमचा हजरजबाबीपणाही घेण्यासारखा आहे. तर अनामिका ताई, आम्ही असं ऐकलंय की तुम्हाला एक तरुण मुलगीही आहे जी तुम्हाला कामात असिस्ट करते. हो, राधा. राधा ग्रॅज्युएट झाली आहे आणि आता माझ्याकडे काम शिकते. तुम्ही या बिझनेसमध्ये, तुमची मुलगी या बिझनेसमध्ये. मग हा तुमचा फॅमिली बिझनेस आहे का? म्हणजे तुमचे मिस्टरही हेच काम करतात का? तुम्ही मगाशी मला प्रश्न विचारलात ना, तुम्हाला मिस म्हणू की मिसेस? म्हणजे तुम्हाला माहिती असेलच की माझं लग्न झालेलं असलं तरी माझे मिस्टर आणि मी आम्ही एकत्र राहत नाही. म्हणजे तसा आमचा संबंध, संपर्क नाही. हो, ते आम्हालाही माहिती. पण आम्हाला असंही समजलंय की तुमच्या आयुष्यात एक पुरुष आहे. त्यामुळे माझा ना थोडासा गोंधळ उडाला की त्यांना नक्की काय म्हणू. आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या भाषेत मी त्यांना मिस्टर म्हणाले. तुम्ही म्हणत असाल तर मी त्यांना प्रियकर असंही संबोधू शकते. नमस्कार, मी गायत्री पाटील. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही घे भरारीच्या वतीने पुण्यातील सक्षम स्त्रीचा मान अर्थात शक्ती सन्मान 2022 ह्या कार्यक्रमासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत. शक्ती सन्मान 2022 हा पुरस्कार ह्या वर्षी अनामिका दीक्षित यांना प्रदान करण्यात येत आहे. नमस्कार. वेलकम मिसेस अनामिका आकाश जोशी. बसा मॅम.